कोणीतरी असे म्हटले आहे की जग जाणून घेतल्याने तुम्हाला उपजीविका मिळेल, पण देवाला जाणून घेतल्याने तुम्हाला जीवन मिळेल. खरं जीवन मिळवण्यासाठी आपले विचार काय आहेत बरं? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, एखाद्या व्यक्तीची फॅन म्हणजे आवडणारी व्यक्ती ही सेलिब्रिटी, ख्यातनाम, क्रिकेटपटू किंवा इतर खेळाडू किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये काही महत्त्वपूर्ण कार्य केलेली व्यक्ती असू शकते. आणि अशा व्यक्तीला प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळणे म्हणजे दुग्ध शर्करा योग. अशी इच्छा बाळगणारे काही कमी नसतात. पण हे झाले एखाद्या व्यक्तीविषयी. पण काय देवाला आम्ही पाहू शकतो? देवाला पाहण्याची इच्छा बाळगणारे कदाचित बहुतेक असतीलही. पण देवाला नक्की कसे पाहायचे हे तर एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. असाच प्रश्न येशूच्या एका शिष्यालाही पडला होता. मग येशूने त्याचे समाधान कसे केले? शिष्याला काय सांगितले? तसेच काय शिष्यांना परमेश्वर पित्याला पाहता आले? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आजच्या अध्ययनातून शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, पवित्र शास्त्रातून आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 14व्या अध्यायामधून आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमात आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 14व्या अध्यायाच्या 1 ते 8 वचनांवर विचार केला होता. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे एक फार महत्वाचे असे विधान प्रभू येशूने 6व्या वचनात केले. आणि हे जे वचन आहे, हे जे विधान आहे, हे संपूर्ण शुभवर्तमानांचा सार आहे. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. प्रभू येशूने फार स्पष्ट अशा शब्दात मार्ग, सत्य व जीवन मीच आहे हे विधान केले. आणि नंतर जेव्हा फिलिपने त्याला प्रश्न विचारला की प्रभूजी आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे, तेव्हा प्रभू येशूने काय उत्तर दिले ते 9व्या वचनात आम्हाला वाचायला मिळते. 14वा अध्याय 9वं वचन सांगतं, येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तुम्हाला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? जुन्या कराराद्वारे फिलिपला माहीत होते की मोशेने परमेश्वराचे गौरव पाहिले. देवाच्या गौरवाचे दर्शन यशाला घडले. मला नाही वाटत श्रोत्यांनो की येशूने दिलेल्या उत्तराला आम्ही त्याने फिलिपला लावलेली दाट समजावे. तो फिलिपला सांगतो की त्याने अनेक चिन्हे दाखवलीत. त्याने त्याचे कार्य पाहिले. जरी फिलिपने मोशे किंवा यशाप्रमाणे देवाचे गौरव पाहिले नाही, तरी त्याने येशूला पाहिले होते. येशूचे शब्द त्याने ऐकले होते. येशूने जे कार्य केलीत ती सर्व डोळ्यांनी त्यांनी पाहिले होते. जे पाहण्याची इच्छा फिलिपने दर्शविली ते त्याने प्रभू येशू ख्रिस्तात पाहिले. त्याने देवाला पाहिले. ख्रिस्तात जुन्या करारातील कुठल्याही प्रगटीकरणापेक्षा देवाचे सगळ्यात अधिक प्रगटीकरण झाले. फिलिपला देवाचे सगळ्यात अधिक प्रगटीकरण पाहायला मिळाले, कारण त्याने परमेश्वराला देहरूपात पाहिले. तो त्याच्यासोबत 3 वर्षे राहिला, वावरला, त्याच्यासोबत बोलला. त्याने जी कार्य केली, जे काही त्याने आपल्या जीवनाद्वारे दाखवले, ते सर्व त्याने पाहिले होते. इब्री लोकासपत्र लिहिणारा लेखक इब्री लोकासपत्र 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये लिहितो, हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वांचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. प्रभू येशूने म्हटले की ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. ह्याचा अर्थ हा नाही श्रोत्यानो की तुम्ही अगदी तशाच व्यक्तीला पाहाल, परंतु तुम्ही त्याच व्यक्तीला त्याच्या सामर्थ्यात, चरित्रात, प्रेमात व दुसऱ्या सर्व गोष्टीत पाहाल. तुम्ही जे काही पित्यामध्ये पाहता ते सर्व त्याच्यामध्ये पाहू शकता. कारण योहानकृत शुभवर्तमान 4था अध्याय
आणि 24व्या वचनामध्ये असे म्हणण्यात आले आहे, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. तसेच योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये सांगितले आहे, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले आहे. श्रोत्यानो, आम्ही अनंत काळचे जीवन त्याच्यासोबत व्यतीत करणार आहोत. आम्ही जे त्याच्यावर प्रीती करणारे आहोत, त्या आमच्या जीवनाचे ध्येय त्याला जाणून घेणे असायला हवे. 10वं वचन पुढे सांगतं, मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मंचात सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करीतो. येशू ह्या ठिकाणी त्याच्या शब्दांच्या व कार्यांच्या साक्षीकडे निर्देश करीत आहे. त्याचे शब्द आणि त्याची कार्ये सारखे आहेत. ते दोन्ही संतुलित होते. त्याचा आचार व त्याचा विचार यात पूर्णपणे एकवाक्यता होती, मेळ होता. आमची समस्या ही आहे की आमचे शब्द आणि आमचे कार्य ह्यामध्ये ताळमेळ बसत नाही. श्रोत्यानो, आम्ही फार सुंदर विलक्षण असे विधाने करतो, साक्षी देतो, भाषणे देतो, परंतु आमच्यापैकी एकही परिपूर्ण जीवन जगू शकत नाही. हेच कारण आहे की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने पापांची कबुली देण्याकरिता वेळ काढावा. आम्ही पापांची कबुली देण्यासाठी उशीर करू नये. 13व्या अध्यायात पाहिल्याप्रमाणे येशू म्हणतो की त्याने आम्हाला धुतलेच पाहिजे, जेणेकरून आमची त्याच्यासोबत सहभागिता व्हावी. अनेक ख्रिस्ती लोक देवासोबतची सहभागिता गमावतात, कारण त्यांना वाटतं की ते फार चांगले आणि योग्य आहेत. परंतु त्यांचे शब्द, त्यांची कार्ये ह्यात एक वाक्यता नसते, मेळ नसतो, आणि हे त्यांनी कबूल करायला हवे. काय आपल्या लक्षात आले का श्रोत्यानो, की प्रभू येशूला निर्णयासाठी स्वतःचे मन किंवा स्वतःच्या इच्छेवर कधीच अवलंबून राहावे लागले नाही? जे शब्द मी बोलतो ते मी स्वतःहून बोलत नाही, पण पिता जो माझ्यामध्ये राहतो तो कार्य करतो, असे प्रभू येशूने म्हटले. जेव्हा तो बोलला तेव्हा तशी पित्याची इच्छा होती. त्याची सर्व कार्ये पित्याच्या इच्छेनुसार होती. म्हणून तो फिलिपला सांगतो की जेव्हा त्याने येशूचे शब्द ऐकले तेव्हा तो पित्याचे शब्द ऐकत होता. पण जेव्हा त्याने येशूची कार्ये पाहिलीत तेव्हा तो पित्याची कार्ये जी येशूद्वारे तो करीत होता पाहिली. आपल्या लक्षात येईल की ह्या संदेशात अनेक अडथळे मधात आलेले आहेत. प्रथम पेत्र प्रभू येशूला प्रश्न विचारित होता, नंतर थोमा आणि आता फिलिप मधात आला. परंतु प्रभू येशूने आपला संदेश 22व्या वचनापर्यंत सुरू ठेवला. 11वं वचन, मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. येशू म्हणतो की जर तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवित नाही तर कार्यावर विश्वास ठेवा, ते तुम्हाला निश्चित सांगतील. 12वं वचन, मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृत्ये करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. जेव्हा आमचा प्रभू ह्या पृथ्वीवर होता तेव्हा त्याने फार आश्चर्यजनक अशी कार्य केलीत, चिन्हे दाखवलीत. ह्या प्रेषितांनी ज्यांच्यासोबत तो बोलला त्यांनी सुद्धा तेच केले. आजाऱ्यांना बरे केले, मृतांना जिवंत केले. तरी सुद्धा येशू म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेवणारा ह्याही पेक्षा मोठी कृत्ये करेल. आता मोठी कृत्ये ते करू शकतील, ती कोणती कृत्य असतील? जेव्हा प्रभू येशूला अटक करण्यात आली तेव्हा शिमोन पेत्र, ज्याने त्याला त्या रात्री नाकारले, त्याने पेंटिकॉस्टच्या दिवशी संदेश दिला आणि 5,000 लोकांनी तेव्हा विश्वास ठेवला. ज्या लोकांनी ख्रिस्ताचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यास स्वतःचे जीवन समर्पित केले त्यांचे मी स्मरण करते. श्रोत्यानो, ख्रिस्त जो वधस्तंभावर खेळला गेला, पुन्हा जिवंत झाला, ज्याचे तारणारा म्हणून गौरव झाले व जो पुन्हा वापस येणार आहे, त्याच्याविषयी लोकांना सांगून त्या लोकांना ख्रिस्ताकडे आणणे लोकांना आरोग्य देण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे. जेव्हा येशू ह्या पृथ्वीवर होता तेव्हा त्याने मृतांना जिवंत केले, परंतु आम्हाला येशू ख्रिस्ताविषयी लोकांना सांगून त्यांच्या आत्म्यांना वाचवण्याची संधी मिळाली आहे, जेणेकरून त्यांना अनंत जीवन मिळावे, त्यांचा नाश होऊ नये. लोकांना देवाच्या जवळ आणून त्यांचा योग्य संबंध देवाशी जुळवणे ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि हेच एक मोठे कार्य आहे. आता हे जे महान आणि मोठे कार्य आहे ते कार्य कसे केले जाते? प्रभू येशू म्हणतो, कारण मी पित्याकडे जातो. आता सुद्धा ख्रिस्त कार्य करीत आहे, परंतु तो आज
मानवांना उपयोगात आणून स्वतःचे कार्य करीत आहे. तो दुर्बळ, मातीने घडलेल्या मानवाद्वारे कार्य करीत आहे. मला नवल वाटतं श्रोतांनो, की मी रेडिओद्वारे संदेश देते आणि लोक ख्रिस्ताकडे वळतात, पश्चाताप करतात, ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. श्रोतांनो, हे महान आहे. जर येशू ख्रिस्त येथे असता आणि लोकांशी बोलला असता, तर ते महान कार्य ठरले असते. जेव्हा येशू ख्रिस्त तुम्हाला व मला घेऊन लोकांपर्यंत त्याचे वचन पोहोचवण्यास आमचा उपयोग करून घेतो, तेव्हा सुद्धा ते महान कार्य आहे. येशू आपल्या पित्याविषयी किती वेळा बोलतो हे आपण कधी लक्षात घेतले का? पिता हा शब्द ह्या भागात 20 वेळा आलेला आहे आणि नेहमीच प्रभू येशूने तो उच्चारला आहे. 13 आणि 14 वचने पुढे सांगतात, पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. प्रभू येशू ह्या ठिकाणी म्हणतो की ही महान कार्ये प्रार्थनेचा परिणाम आहेत. तो म्हणतो की तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. ह्या वचनांचा चुकीचा अर्थ घेण्यात येतो. काही लोक म्हणतात की आम्ही प्रार्थना केली व देवाने आमची प्रार्थना ऐकली नाही. बऱ्याच जणांनी विचारले की आमची काय चूक झाली. मी त्यांना सांगितले की आपण ह्या वचनात असे काही वाचता जे त्यात मुळीच नाही. त्यांना वाचत जायचे आहे. हे सर्व एका भागात बांधलेले आहे. 15वं वचन पहा काय सांगतं, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. यात्रिका यात्रिका चालली घटिका
ह्या वचनांपैकी 3 वचने काय सांगतात ते पाहूया. ख्रिस्ताच्या नावात मागणे म्हणजे काय? त्याच्या व्यक्तित्वात मागणे म्हणजे त्याच्या ठिकाणी उभे राहणे. ह्याचाच अर्थ त्याच्याशी अर्थात ख्रिस्ताशी पूर्णपणे जुळणे. ह्याचाच अर्थ जेव्हा आम्ही देवासमोर उभे राहतो, तेव्हा देवाच्या पुत्राच्या योग्यतेला त्याच्या समोर ठेवीत असतो. देवासमोर आमची कुठलीच योग्यता नाही. मी कोणी विशेष आहे म्हणून तो माझी प्रार्थना ऐकेल असे मुळीच नाही. जेव्हा आमच्या प्रार्थना ख्रिस्ताच्या नावात असतात, तेव्हाच परमेश्वर त्या प्रार्थना ऐकतो. प्रभू येशू म्हणतो की मी ते करीन, जेणेकरून पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या नावात देवाच्या गौरवासाठी प्रार्थना करतो, आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी प्रार्थना करीत नाही. आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो जेणेकरून पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे. आम्ही ख्रिस्ताप्रती किती आज्ञाधारी आहोत ह्यावर सुद्धा हे अवलंबून आहे. हे वचन जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना देण्यात आले आहे व त्यांच्या प्रेमाचा पुरावा त्याने दिलेल्या आज्ञा ते किती प्रमाणात पाळतात हा आहे. ख्रिस्ताच्या आज्ञा पाळून प्रेमाचे प्रदर्शन केल्या जाते. जो अनुशासित नाही तो मी प्रभू येशूवर प्रेम करतो असे म्हणू शकत नाही. आपण ह्या विषयात कसे आहात? काय आपण स्वतःचे परीक्षण केले आहे? काय आपली ख्रिस्तावर प्रीती आहे? काय आपले त्याच्यावर प्रेम आहे म्हणून आपण त्याच्या आज्ञा पाळता? नंतर श्रोत्यानो, पवित्र आत्मा मिळण्याबद्दलचे जे वचन आहे ते आम्हाला वाचायला मिळते. 16 आणि 17 वचने सांगतात, मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. ज्या युगात आम्ही राहत आहोत त्या युगाची ही एक अद्वितीय अशी वास्तविकता आहे. पेंटिकॉस्ट पूर्वी पवित्र आत्मा ह्या पृथ्वीवर होता, परंतु त्या दिवशी पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांमध्ये वास करण्याकरिता आला. ही एक नवीन गोष्ट होती. पवित्र आणि आत्मा त्याचे वर्णन करतात, परंतु सहाय्यक हे त्याचे नाव आहे. जर त्याला नाव आहे तर ते अगदी जुळणारे आहे. तो शक्तिमान आहे, जो सदैव आमच्या सोबत वास करतो. तो असे म्हणत नाही श्रोत्यानो की जग सत्याच्या आत्म्याला स्वीकारणार नाही. तो म्हणतो जग त्याला ग्रहण करू शकत नाही. देवाचा आत्मा देवाचे वचन घेऊन ते विश्वासणाऱ्यांसाठी उघड करतो. परंतु ज्याचे तारण झालेले नाही त्याने प्रथम येशूवर तारणारा म्हणून विश्वास ठेवायला हवा. जगातील मानव त्याला पाहू शकत नाहीत, कारण त्याला आत्म्याने व खरेपणानेच आम्ही पाहू शकतो आणि त्याची उपासना करू शकतो. त्याला आत्मिक डोळ्यांनी आम्ही पाहायला हवे. फक्त देवाच्या आत्म्याद्वारेच हे डोळे व कान देवाचे वचन समजण्याकरिता उघडल्या जातात. पवित्र आत्मा सत्यामध्ये आम्हाला चालविण्यास व आमचे मार्गदर्शन करण्यास आमचा शिक्षक आहे. त्याच्याशिवाय बायबल एक इतिहासाचे पुस्तक ठरले असते, वास्तविकतेने भरलेले पुस्तक ठरले असते. पवित्र आत्मा बायबलचे सत्य आम्हाला शिकवतो. पवित्र आत्मा जगात होता. येशू म्हणतो की तो आता तुमच्या मध्ये वास करील. 18वं वचन पहा, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. तो म्हणतो मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. तो पवित्र आत्म्याच्या रूपात आमच्याकडे आला. 19 आणि 20 वचने सांगतात, आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. त्या दिवशी हे काय आहे? श्रोत्यानो, ज्या दिवसात आम्ही राहत आहोत तो दिवस, हा दिवस ज्याची सुरुवात पेंटिकॉस्टने झाली. नंतर तो म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. योहानकृत शुभवर्तमानात किंवा संपूर्ण पवित्र शास्त्रात हे फार गूढ असे विधान आहे. हे सर्व एकावयवी शब्द आहेत, जे लहान मूल सुद्धा समजू शकते, परंतु तरी सुद्धा कुठलाही तत्वज्ञानी ह्याची सखोलता आणि अर्थ समजू शकत नाही. तुम्ही माझ्यामध्ये हे तारण आहे. तारलेले असणे म्हणजे ख्रिस्तामध्ये असणे. ह्यासाठीच पेत्र म्हणतो की आम्ही ख्रिस्तासोबत जुळल्या गेलो आहोत. परमेश्वर प्रत्येकाला एकतर ख्रिस्तात किंवा ख्रिस्ताव्यतिरिक्त पाहतो. आपण विश्वासाद्वारे त्याच्यामध्ये किंवा त्याच्या बाहेर तुमची सर्व पापे तुमच्यावर असलेले असू शकता. जर आपण ख्रिस्तात आहात तर परमेश्वर
आपणाला ख्रिस्तात पाहतो आणि त्याची धार्मिकता तुमची धार्मिकता ठरते. तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण ठरता. मी तुम्हामध्ये हे पवित्रीकरण होय. ह्या पृथ्वीवरील ख्रिस्त जीवन होय. श्रोत्यानो, काय ख्रिस्त आपणामध्ये राहतो? पॉल म्हणतो गलतीकरास पत्र 2 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावर विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. 21वं वचन वाचूया. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे आणि जो माझ्यावर प्रीती करीतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रगट होईन. जर आपण ख्रिस्ताच्या आज्ञा पाळीत नाही तर असे म्हणू नका की आपण त्याच्यावर प्रीती करता. तो ह्या ठिकाणी हे फार चांगल्या प्रकारे स्पष्ट करीत आहे की जो त्याच्यावर प्रीती करतो त्यालाच तो स्वतःला प्रगट करील. हे दर्शनाद्वारे प्रगट होणे असेल असे समजू नका. नंतर तो म्हणतो की पवित्र आत्मा येशूच्या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला दाखवेल. तो हे कोठे करतो? पवित्र शास्त्रात. तेथेच येशू प्रगट करण्यात आलेला आहे. 22वं वचन. यहुदा इस्करियोत नव्हे, त्याला म्हणाला, प्रभूजी असे काय झाले की आपण स्वतः आम्हास प्रगट व्हाल आणि जगाला प्रगट होणार नाही? यहुदा जे काही ह्या ठिकाणी म्हणत आहे त्यावरून तो प्रथम मिशनरी होता असे म्हणायला हरकत नाही. प्रभू येशू त्याला उत्तर देतो व उरलेल्या अध्यायात त्याचे उत्तर आम्हाला वाचायला मिळते. 23 आणि 24 वचने. येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ह्या जगाला जे काही कळेल ते आमच्याद्वारेच होय. आमचा व्यवसाय, आमची मंडळीची सदस्यता ह्याद्वारे लोकांना कळणार नाही, तर आमचे रोजचे आचरण, आमचा व्यवहार कसा आहे, आम्ही कशा प्रकारे उठतो बसतो, आम्ही काय बोलतो, ह्याद्वारे लोकांना प्रभू येशूविषयी कळेल. मुद्दा आहे की आमचे त्याच्याविषयीचे प्रेम, ज्याचा पुरावा आज्ञापालन होय, ते आम्ही करीत आहोत काय? आमचे त्याच्यावरील जे प्रेम आहे ते प्रेम खरे प्रेम आहे काय? काय आम्ही त्याद्वारे अनुशासित झालेलो आहोत? काय प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी वास्तविक आहे? ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 25 आणि 26 वचने सांगतात, मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. श्रोत्यानो, येशू ह्या जगाला विसरलेला नाही. खरे पाहता तो ह्या जगाविषयी विचार करीत आहे. त्याने ह्या शिष्यांना वरच्यात खोलीत नेले व त्यांना सत्य सांगितले, जेणेकरून त्यांनी ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात जगापर्यंत पोहोचवावे. नंतर 27वं वचन. मी तुम्हा शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. ही वचने अध्यायाच्या सुरुवातीकडे आम्हाला नेतात. हा त्याचा समाधानाचा शेवटचा शब्द आहे. ज्या शांतीविषयी तो ह्या ठिकाणी बोलत आहे ती शांती पाप क्षमेची शांती नाही. ही गौरवी आणि विलक्षण अशी शांती आहे. जे प्रभू येशू ख्रिस्ताला जडून राहतात त्यांच्या हृदयात ही शांती वास करते. नंतर 28 ते 31 वचने सांगतात, मी जातो आणि तुम्हाकडे येईन असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हाला सांगितले आहे. ह्यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. परंतु मी पित्यावर प्रीती करीतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करीतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ. पुढच्या कार्यक्रमात ह्यावर विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण पाहिले आहे
की ज्यांनी ख्रिस्ताला पाहिले आहे त्यांनी परमेश्वर पित्याला पाहिले आहे. जर आम्हाला देव पाहायचा असेल तर तो आम्हाला आत्मिक डोळ्यांनीच पाहावा लागेल. ख्रिस्तावर असलेला आमचा विश्वास आणि ख्रिस्तावरील आमची प्रीती आम्हाला त्या लायक बनविते. ख्रिस्त आम्हाला कधीच अनाथ असे सोडत नाही. काय आम्ही ख्रिस्ताला ओळखले आहे? काय आम्हाला त्याची कार्य ठाऊक आहेत? तो आमचा तारणारा आहे हे आम्ही मान्य केले आहे. काय आम्ही ख्रिस्तामध्ये आणि पित्यामध्ये आहोत? प्रियांनो, आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत यासाठी की प्रभूजी आमच्या जीवनामधलं उणपण तू आज आमच्या समोर ठेवलेलं आहेस. आज आमची विनंती, आमची प्रार्थना आहे की प्रभूजी आम्हाला तू आत्मिक डोळे दे, आत्मिक नेत्र दे, की जेणेकरून आम्ही खऱ्या अर्थानं तुला पाहू शकू. प्रभूजी, आज आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही तुला कशा रीतीनं पाहू शकतो. होय बापा, आज या तुझ्या वचनांच्याद्वारे जे मार्गदर्शन तू आमच्या समोर ठेवलंस त्याबद्दल आम्ही तुझ्या आभारी आहोत. ही वचनं ग्रहण करण्यासाठी आणि आमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्यामध्ये जे काही उणपण असेल, जे काही अविश्वासूपण असेल, ते सर्व तू काढून टाक. आम्हाला तुझ्यावरती प्रीती करणारा अंतःकरण दे. आणि प्रभू परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझ्यावरती प्रीती करावी आणि बापा तुला पाहण्याचा प्रयत्न करावा, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आहे, कारण तू तर आमचा निर्माण करत आहेस. आणि म्हणूनच त्या तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.